नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा ते मंत्री होणार का, हाच आज चर्चेचा विषय आहे आणि विश्लेषणाचा पण विषय आहे. कारण धनंजय मुंडे आता राजीनाम्यानंतर आता नरम पडतील, ते सक्रिय राहणार नाहीत, अशा बऱ्याच उलटसुलट बातम्या होत्या. परंतु ते आक्रमकच झालेले आणि आतली बातमी काय असणार आहे तर त्यांच्यातले काही चर्चा करताना मुंडे समर्थक आहेत, विरोधक पण आहेत. परंतु एक मत मात्र नक्की येते की धनंजय मुंडे यांचा सहभाग संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्यात कुठेही दिसून आलेलं नाही. आणि तसे संकेत मुख्यमंत्री देवाभाऊंनी सुद्धा दिले, देवेंद्र फडणवीस साहेब. म्हणजे तरी सुद्धा नैतिक नीतिमत्ता, आता नैतिक नीतिमत्तेच्या आधारानं त्यांनी राजीनामा दिला का तब्येतीच्या कारणास्तव दिला, हे आता गूढ होऊन बसलेलं आहे. कारण अजितदादा म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला आणि स्वतः धनंजय मुंडे म्हणतात की मी राजीनामा जो दिलेला आहे तो माझ्या तब्येतीच्या कारणास्तव दिलेला आहे. म्हणजे नैतिक ह्याच्यात माझं कुठं काहीच नाही, माझा ह्याच्यात संबंधच येत नाही, ह्याच्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे, ह्या मताचे धनंजय मुंडे आहेत. मग आता ह्याच्यामध्ये आतल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे, राष्ट्रवादी पक्षाची बैठक सुद्धा झालेली आहे. म्हणजे त्यांचे गोपनीय अजितदादा असतील, धनंजय मुंडे असतील, काही प्रमुख नाही. खरोखर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे सापडले असते आतापर्यंत CID तपास म्हणा, त्यांच्या पोलीस खात्याकडनं जे काही अहवाल आले ते काय माहीत नाहीत का? हे गव्हर्नमेंटच आहे ना. देवाभाऊ गृहमंत्री आहेत आत्तापर्यंत आणि देवाभाऊंची ह्याच्यात भूमिका स्पष्टच आहे. कोणही असो त्याला मी सोडणार नाही, अतिशय चांगली भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. पण त्याच्यामध्ये सहभागच नसेल त्यांचा. ती शेवटची जे काही व्हायरल झालं ते संतोष देशमुखचे कसे हाल केले आणि ती क्लिप आल्यानंतर मात्र वाल्मिक कराड हे अत्यंत जवळचे धनंजय मुंडेचे, म्हणूनच हा राजीनामा द्यायला लागला त्यांना. म्हणजे हा नैतिक नीतिमत्ता जी म्हणतात त्या मुद्द्यावरच हा राजीनामा झाला म्हणायला हरकत नाही. कारण ते फिजिकली काही प्रॉब्लेम झाले म्हणून मी दिला असं ते म्हटले असले तरी सुद्धा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. राजीनामा तर झाला, परंतु राजीनामा झाला आणि ह्याच्यामध्ये सगळ्या तपासात धनंजय मुंडे कुठंच आढळून आले नाही. तर मग काय, आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची भूमिका आहे, त्यांनी दंगा घातलाय, बरोबर आहे, त्यांनी ती भूमिका अतिशय चांगली घेतली, त्यांचं कौतुकच आहे. परंतु नंतर पुन्हा क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांना मंत्रीपद हे दिलं जाणारच. राष्ट्रवादी पक्षाची ही आग्रही भूमिका राहील नंतरच्या काळामध्ये. कारण हाकनाक आरोप करायचे आणि राजीनामे घ्यायचे असे प्रकार घडलेले आहेत. पण हे प्रकरण वेगळं आहे. संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली बघितल्यानंतर आपण खरोखर म्हणजे बिहारला नावं ठेवायची, आता महाराष्ट्राला नावं ठेवायला लागलीत सगळीकडं. ही फॅक्ट आहे आणि हे घडलंय. तर धनंजय मुंडे यांनी खरोखर आधीच राजीनामा दिला असता तर ही परिस्थिती झाली नसती. आता त्याच्यामध्ये किती सहभाग आहे, काय आहे, हे हळूहळू स्पष्ट होईल. परंतु मी आज जो विश्लेषणाचा मुद्दा जो घेतला पुढं, की खरोखर ते तिथं सापडलेच नाहीत, त्याच्यात कुठंच त्यांचा सहभाग दिसून आला नाही धनंजय मुंडेंचा, तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा राष्ट्रवादी आग्रह करणार आणि देवाभाऊंना सुद्धा धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं लागणार आणि ते पुन्हा मंत्री होणार. अशा वेळेला भूमिका काय राहणार आहे बाकीच्यांची, काय करणार आहे विरोधी पक्ष, हे आता विचारलं जायला लागले राष्ट्रवादी पक्षाकडनं. तर आता त्यांचे कार्यकर्ते म्हणताय की धनंजय मुंडे त्याच्यामध्ये नसताना सुद्धा आता त्या एका क्लिपनं जी खळबळ माजवली त्यामुळं हा राजीनामा देण्याची पाळी आली. आणि सुरेश धस हे सुद्धा धनंजय मुंडेंना जाऊन मधल्या काळात भेटले ना. एवढे आरोप करायचे आणि त्यांच्याकडेच तब्येतीची चौकशी करायला म्हणून गेले. काहीतरी डोळ्याचं त्यांचं प्रॉब्लेम झाला तर म्हणून मी गेलो तो वगैरे वगैरे. हे का गेले त्यांना सुद्धा कदाचित माहिती आहे, की माहिती असावं की धनंजय मुंडेंचा अद्याप कुठेही सहभाग दिसून येत नाही म्हणून तुम्ही गेलाता का मग. आणि आता एकदम परत त्यांनी वातावरण तप्त झालं की तुम्ही तिथं का गेला, एवढं लावून धरलं. तर एक नक्की आहे की धनंजय मुंडेंचे जे सहकारी आहेत वाल्मिक कराड,
यांचा दहशतवाद, खंडण्या मागणं, दादागिरी आणि धनंजय मुंडेंचा त्यांना आशीर्वाद असणं हे अतिशय चुकीचंच आहे. धनंजय मुंडे हे बदनामच झालेले आहेत, त्याच्यामध्ये निर्विवाद सत्य आहे. हे जरी असलं तरी सुद्धा आज राष्ट्रवादीचे प्रमुख जे कोणी असतील त्यांनी मात्र हे जाहीर केलं पाहिजे की इथनं पुढं त्यांचं जरी क्लीन चिट मिळाली तरी तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना घेणार का घेणार नाही ही स्पष्टता आली पाहिजे. परंतु आत्ताची जी बातमी येऊन धडकते आहे की काही करून आम्ही त्यांना परत मंत्रिमंडळात घेणार, हा हट्ट आहे का? राष्ट्रवादी पक्षाने हे आता जाहीर करणं गरजेचं आहे. आणि देवाभाऊंना सुद्धा आम्ही घ्यायला लावणार. देवाभाऊ सुद्धा काय करणार ह्या मुद्द्यावर, तांत्रिक मुद्द्यावर, बाकीच्या मुद्द्यावर, हे आता आम्ही राजीनामा दिलेला होता. अजितदादांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता. परंतु त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही म्हटल्यानंतर पुन्हा ते सक्रिय झाले, ते पुन्हा मंत्री झाले. अशाच पद्धतीनं उद्या धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात आले तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.